आज आहे 4/4/2024 मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना पारलौकिक पित्याकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे, तर आपले सर्व काही एक्सचेंज करा. हा खूप मोठा व्यापार आहे. प्रश्न आहे, ड्रामा विषयीचे ज्ञान कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हा मुलांना खूप मदत करते? उत्तर आहे, जेव्हा शरीराचा कोणता आजार येतो तर ड्रामा विषयीचे ज्ञान खूप मदत करते, कारण तुम्ही जाणता हा ड्रामा हुबेहूब रिपीट होतो. यामध्ये रडण्या ओरडण्याची काही गरज नाही. कर्मांचा हिशोब चुकता होणार आहे. 21 जन्मांच्या सुखाच्या तुलनेमध्ये हे दुःख तर काहीच भासत नाही. ज्ञान पूर्ण नसेल तर वेदनेने विवळतात. ओम शांती. भगवानुवाच. भगवान त्यांना म्हटले जाते ज्यांना आपले स्वतःचे शरीर नाहीये. असे नाही की भगवंताचे नाव, रूप, देश, काळ नाहीये. नाही, भगवंताला शरीर नाहीये. बाकी सर्व आत्म्यांना आपापले शरीर आहे. आता बाबा म्हणतात, गोड गोड रुहानी मुलांनो, स्वतःला आत्मा समजून बसा. तसेही आत्माच ऐकते, पार्ट बजावते, शरीराद्वारे कर्म करते. संस्कार आत्माच घेऊन जाते. चांगल्या वाईट कर्मांचे फळ देखील आत्माच भोगते शरीरासोबत. शरीराशिवाय तर कोणी भोग भोगू शकत नाही. म्हणून बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजून बसा. बाबा मला ऐकवत आहेत. मी आत्मा ऐकत आहे या शरीराद्वारे. भगवानुवाच. मन मना भव. देहासहित देहाच्या सर्व धर्मांचा त्याग करून स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. हे एकच पिता सांगतात, जे गीतेचे भगवान आहेत. भगवान म्हणजेच जन्म मरण रहित. बाबा समजावून सांगत आहेत, माझा जन्म अलौकिक आहे. इतर कोणीही असा जन्म घेत नाहीत. ज्याप्रमाणे मी यांच्यामध्ये प्रवेश करतो, ही तर चांगल्या रीतीने आठवण केली पाहिजे. असे नाही सर्व काही भगवान करतात. पूज्य पुजारी दगड धोंड्यांमध्ये परमात्मा आहेत. 24 अवतार, कच्छ मच्छ अवतार, परशुराम अवतार दाखवतात. आता लक्षात येत आहे की कसे काय भगवान बसून परशुराम अवतार घेतील आणि कुऱ्हाड घेऊन हिंसा करतील. हे चुकीचे आहे. ज्याप्रमाणे परमात्म्याला सर्वव्यापी म्हटले आहे, तसे कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष आहे असे लिहिले आहे. याला म्हटले जाते घोर अंधार, अर्थात ज्ञान नाही आहे. ज्ञानाने होतो प्रकाश. आता अज्ञानाचा घोर अंधार आहे. तुम्ही मुले आता घोर प्रकाशामध्ये आहात. तुम्ही सर्वांना चांगल्या प्रकारे जाणता. जे जाणत नाहीत ते पूजा इत्यादी करत राहतात. तुम्ही सर्वांना जाणले आहे म्हणून तुम्हाला पूजा करण्याची गरज नाही. तुम्ही आता पुजारीपणापासून मुक्त झालात. पूज्य देवी देवता बनण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात. तुम्हीच पूज्य देवी देवता होता, मग पुजारी मनुष्य बनले आहात. मनुष्यामध्ये आहेत आसुरी गुण, म्हणूनच गायन आहे. मनुष्याला देवता बनवले. मनुष्य को देवता किए, कर्तन लागी वार. एका सेकंदामध्ये देवता बनवतात. बाबांना ओळखले आणि शिवबाबा म्हणायला सुरुवात केली. बाबा म्हटल्याने मनामध्ये येते की आपण विश्वाचे, स्वर्गाचे मालक बनतो. हे आहेत बेहदचे पिता. आता तुम्ही अचानक येऊन पारलौकिक पित्याचे बनले आहात. बाबा मग म्हणतात, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना आता पारलौकिक पित्याकडून वारसा घ्या. लौकिक वारसा तर तुम्ही घेत आले आहात. आता लौकिक वारशाला पारलौकिक वारशासोबत एक्सचेंज करा. किती चांगला व्यापार आहे. लौकिक वारसा काय असणार? हा आहे बेहदचा वारसा. तो देखील गरीब लगेच घेतात. गरिबांना अडॉप्ट करतात. बाबा देखील गरीब निवाज आहेत ना. गायन आहे, मी गरीब निवाज आहे. भारत सर्वात गरीब आहे. मी येतो देखील भारतामध्ये. येऊन यांना श्रीमंत बनवितो.
भारताची महिमा खूप जबरदस्त आहे. हे सर्वात मोठे तीर्थ आहे. परंतु कल्पाची आयु मोठी केल्याने एकदम विसरून गेले आहेत. समजतात भारत खूप धनवान होता, आता गरीब बनला आहे. पूर्वी धान्य इत्यादी सर्व इथून विदेशामध्ये जात होते. आता समजतात भारत खूप गरीब आहे म्हणून मदत देतात. असे करतात देखील. जेव्हा कोणती मोठी व्यक्ती अपयशी होते तेव्हा आपापसात निर्णय घेऊन त्यांना मदत करतात. हा भारत आहे सर्वात प्राचीन. भारतच हेविन होता. सर्वात पहिला आदी सनातन देवी देवता धर्म होता. फक्त कालावधी जास्त केला आहे त्यामुळे गोंधळतात. भारताला मदत देखील किती देतात. बाबांना देखील भारतामध्येच यायचे आहे. तुम्ही मुले जाणता आपण बाबांकडून वारसा घेत आहोत. लौकिक पित्याचा वारसा एक्सचेंज करतो पारलौकिक द्वारे. ज्याप्रमाणे यांनी अर्थात ब्रह्मा बाबांनी केले पाहिले पारलौकिक पित्याद्वारे, तर ताज तख्त मिळत आहे. कुठे ती बादशाही, कुठे हे नीच जीवन. म्हटले देखील जाते फॉलो फादर. उपाशी पोटी मरण्याची तर गोष्टच नाही. बाबा म्हणतात ट्रस्टी होऊन सांभाळा. बाबा येऊन सोपा मार्ग सांगतात. मुलांनी खूप दुःख पाहिले आहेत तेव्हाच तर बाबांना बोलावतात. हे परमपिता परमात्मा दया करा. सुखामध्ये कोणीही पित्याची आठवण करत नाहीत. दुःखामध्ये सर्वजण आठवण करतात. आता बाबा सांगत आहे की आठवण कशी करायची. तुम्हाला तर आठवण करायला देखील येत नाही. मीच येऊन तुम्हाला सांगतो. मुलांनो, स्वतःला आत्मा समजा आणि पारलौकिक पित्याची आठवण करा, तर तुमची पापे नष्ट होतील. सिमर सिमर सुख पाओ, कलह क्लेश मिटे तनके. जी काही शरीराची दुःख आहेत ती सर्व नष्ट होतील. तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र बनतील. तुम्ही असे कंचन होता. मग पुनर्जन्म घेता घेता आत्म्यावर गंज चढते. मग शरीर देखील जुने मिळते. ज्याप्रमाणे सोन्यामध्ये मिश्र धातू टाकला जातो, पवित्र सोन्याचा दागिना देखील पवित्र असेल त्यामध्ये चमक असते. भेसळवाला दागिना काळा होईल. बाबा म्हणतात तुमच्यामध्ये देखील गंज पडला आहे, त्याला आता काढायचे आहे. कसा निघणार? बाबांसोबत योग लावा. शिकविणाऱ्या सोबत योग लावावा लागतो ना. हे तर पिता, टीचर, गुरु सर्व काही आहेत. त्यांची आठवण कराल तर तुमची विकर्म विनाश होतील आणि ते तुम्हाला शिकवतात देखील. पतित पावन सर्वशक्तिमान तुम्ही मलाच म्हणता. कल्पकल्प बाबा असेच समजावून सांगतात. गोड गोड सिकिलध्या मुलांनो, 5000 वर्षांनंतर येऊन तुम्ही भेटले आहात म्हणून तुम्हाला सिकिलधे म्हटले जाते. आता या देहाचा अहंकार सोडून आत्म अभिमानी बना. आत्म्याचे देखील ज्ञान दिले जे बाबांशिवाय दुसरे कोणीही देऊ शकत नाही. असा कोणीही मनुष्य नाही ज्याला आत्म्याचे ज्ञान असेल. संन्यासी, उदासी, गुरु, गोसावी कोणीही जाणत नाहीत. आता ती ताकद राहिलेली नाही. सर्वांची ताकद कमी झालेली आहे. संपूर्ण झाड जडजडीभूत अवस्थेला प्राप्त झाले आहे. आता पुन्हा नवीन स्थापना होते. बाबा येऊन व्हरायटी झाडाचे रहस्य समजावून सांगतात. म्हणतात पहिले तुम्ही रामराज्यामध्ये होता, मग जेव्हा तुम्ही वाम मार्गामध्ये जाता तर रावण राज्य सुरू होते आणि मग इतर वेगवेगळे धर्म येतात. भक्ती मार्ग सुरू होतो. पूर्वी तुम्ही जाणत नव्हता. कोणालाही जाऊन विचारा, तुम्ही रचयिता आणि रचनेच्या आदी मध्य अंताला जाणता का? तर कोणीही सांगणार नाही. बाबा भक्तांना म्हणतात आता तुम्हीच ठरवा. बोर्डावर देखील लिहा. ऍक्टर असून ड्रामाच्या डायरेक्टर, क्रिएटर, प्रिन्सिपल ऍक्टरला जाणत नाही तर अशा ऍक्टरला काय म्हणाल? आपण आत्मा इथे वेगवेगळी शरीरे घेऊन पार्ट बजावण्यासाठी येतो, तर जरूर हे नाटक आहे ना. गीता आहे माता आणि पिता आहेत शिव. बाकी सर्व आहे रचना. गीता नवीन दुनियेला क्रिएट करते.
हे देखील कोणाला माहीत नाही की नवीन दुनियेला कसे क्रिएट करतात. नवीन दुनियेमध्ये सर्वात पहिले तर तुम्हीच आहात. आता ही आहे पुरुषोत्तम संगमयुगी दुनिया. ही जुनी दुनिया देखील नाही तर नवीन दुनिया सुद्धा नाही आहे. हा आहेच संगम. ब्राह्मणांची शिखा आहे. विराट रूपामध्ये देखील ना शिवबाबांना दाखविले आहे ना ब्राह्मण शिखेला दाखविले आहे. तुम्ही तर वरती शिखा देखील दाखविली आहे. तुम्ही ब्राह्मण बसलेले आहात. देवतांच्या मागे आहेत क्षत्रिय. द्वापारमध्ये पोटाचे पुजारी मग शूद्र बनतात. ही बाजोली आहे. तुम्ही केवळ बाजोलीची अर्थात कोलांटी उडीच्या खेळाची आठवण करा. हीच तुमच्यासाठी 84 जन्मांची यात्रा आहे. सेकंदात सर्व आठवणीत येते. आपण असे चक्र फिरतो. हे राईट चित्र आहे. ते चुकीचे आहे. बाबांशिवाय राईट चित्र इतर कोणीही बनवू शकणार नाही. यांच्याद्वारे अर्थात ब्रह्मा बाबांद्वारे बाबा समजावून सांगतात. तुम्ही अशा प्रकारे बाजोली खेळता. तुमची यात्रा सेकंदात होते. काहीच अडचण नाही. रुहानी मुले समजतात आम्हाला बाबा शिकवत आहेत. हा सत्संग आहे सत्य बाबांसोबत. तो आहे खोटा संग. सचखंड बाबाच स्थापन करतात. मनुष्यामध्ये ती ताकद नाही. भगवंतच करू शकतात. भगवंतालाच ज्ञानाचा सागर म्हटले जाते. मनुष्य हे देखील जाणत नाहीत की ही परमात्म्याची महिमा आहे. ते शांतीचे सागर तुम्हाला शांती देत आहेत. पहाटेला देखील तुम्ही ड्रिल करता. शरीरापासून वेगळे होऊन बाबांच्या आठवणीमध्ये राहता. इथे तुम्ही आले आहात जिवंतपणी मरण्यासाठी. बाबांवर अर्पण होता. ही तर जुनी दुनिया, जुने शरीर आहे. याचा जसा तिरस्कार वाटतो असे वाटते याला सोडून जावे. कशाचीही आठवण येऊ नये. सर्व काही विसरून जायचे आहे. तुम्ही म्हणता देखील सर्व काही भगवंताने दिले आहे तर आता त्यांना द्या. भगवान मग तुम्हाला म्हणतात तुम्ही ट्रस्टी बना. भगवान ट्रस्टी बनणार नाही. ट्रस्टी तुम्ही बनता तर मग तुम्ही पाप करणार नाही. पूर्वी पाप आत्म्यांसोबत देवाणघेवाण होत आली आहे. आता संगम युगावर तुमची पाप आत्म्यांशी देवाणघेवाण नाहीये. पाप आत्म्यांना दान केले तर डोक्यावर पाप चढेल. करता ईश्वर अर्थ आणि देता पाप आत्म्यांना. बाबा काही घेतात थोडेच. बाबा म्हणतात जाऊन सेंटर उघडा. त्याने अनेकांचे कल्याण होईल. बाबा समजावून सांगत आहेत जे काही होते हुबेहूब ड्रामा अनुसार रिपीट होतच राहते. मग यामध्ये रडण्या ओरडण्याची दुःख करण्याची गोष्टच नाही. कर्मांचा हिशोब चुकता होणे तर चांगलेच आहे. वैद्य लोक म्हणतात पूर्ण आजार उफाळून येईल. बाबा देखील म्हणतात राहिलेला हिशोब चुकता करायचा आहे. एकतर योगाने नाही तर मग सजा खाऊन चुकता करावा लागेल. सजा तर खूप कठोर आहेत. त्यापेक्षा आजारपण इत्यादीने चुकता झाला तर खूप चांगले. ते दुःख 21 जन्माच्या सुखाच्या तुलनेमध्ये तितकेसे भासत नाही. कारण सुख खूप आहे. ज्ञान पूर्ण नसेल तर आजारपणामध्ये विवळत राहतात. आजारी पडतात तर भगवंताची खूप आठवण करतात. ते देखील चांगले आहे. एकाचीच आठवण करायची आहे हे देखील समजावून सांगत राहतात. ते लोक गुरूंची आठवण करतात. अनेक गुरु आहेत. एका सद्गुरूला तर तुम्हीच जाणता. ते ऑलमायटी अथॉरिटी आहेत. बाबा म्हणतात मी या वेद ग्रंथांना जाणतो. ही भक्तीची सामग्री आहे. यांच्याद्वारे कोणीही मला प्राप्त करत नाहीत. बाबा येतातच पाप आत्म्यांच्या दुनियेमध्ये. इथे पुण्य आत्मा कुठून आली? ज्याने पूर्ण 84 जन्म घेतले आहेत त्यांच्याच शरीरामध्ये येतो. सर्वात पहिले हे अर्थात ब्रह्मा बाबा ऐकतात. बाबा म्हणतात इथे तुमची आठवणीची यात्रा चांगली होते. इथे भले वादळे देखील येतील परंतु बाबा समजावून सांगत राहतात की स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. कल्पापूर्वी देखील तुम्ही असेच ज्ञान ऐकले होते. दिवसेंदिवस तुम्ही ऐकत राहता. राजधानी स्थापन होत राहते. जुन्या दुनियेचा विनाश देखील होणारच आहे. अच्छा,
गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, पहाटे उठून शरीरापासून न्यारे होण्याचा अभ्यास करायचा आहे. जुनी दुनिया, जुने शरीर कशाचीही आठवण येऊ नये. सर्व काही विसरून जायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, संगम युगावर पाप आत्म्यांसोबत देवाणघेवाण करायची नाही. कर्मांचा हिशोब आनंदाने चुकता करायचा आहे. आक्रोश करायचा नाही. सर्व काही बाबांवर अर्पण करून मग ट्रस्टी बनून सांभाळायचे आहे. आजचे वरदान आहे, महसूसता अर्थात सत्सद विवेक बुद्धीच्या शक्तीद्वारे स्वपरिवर्तन करणारे तीव्र पुरुषार्थी भव. महसूसता अर्थात सत्सद विवेक बुद्धीच्या शक्तीद्वारे स्वपरिवर्तन करणारे तीव्र पुरुषार्थी भव. स्पष्टीकरण आहे, कोणत्याही परिवर्तनाचा सहज आधार महसूसतेची शक्ती आहे. जोपर्यंत महसूसतेची शक्ती येत नाही तोपर्यंत जाणीव होत नाही, आणि जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत ब्राह्मण जीवनाच्या विशेषतेचे फाउंडेशन मजबूत नाही. उमंग उत्साहावाली चाल नाही. जेव्हा महसूसतेची शक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभवी बनविते तेव्हा तीव्र पुरुषार्थी बनता. महसूसतेची शक्ती कायमसाठी सहजच परिवर्तन घडवून आणते. स्लोगन आहे, स्नेहाच्या स्वरूपाला साकार मध्ये इमर्ज करून ब्रह्मा बाप समान बना. स्नेहाच्या स्वरूपाला साकार मध्ये इमर्ज करून ब्रह्मा बाप समान बना. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.